जोडी ओळखा. आधी कुठलाही जेव्हा पेपर सोडवाल ना, तर त्यावेळेस नेमकं त्यांनी विचारलं काय आहे त्याला अंडरलाईन करून घ्यायचं, त्याला राऊंड करायचं, कारण पेपर हा तुमच्याचकडे राहतो. त्यामुळे जरा काळजीपूर्वक, नाहीतर आपण चुकीची विचारलेली आहे, आपण बरोबर शोधायचं, असं नको व्हायला. ठीक आहे. मग आता त्यांनी विचारलं कॅबिनेट मिशन हे कोणत्या तारखेवर्षी झालेलं आहे. माउंट बॅटन योजना 1947 ला म्हणजे झालंय की नाही. ऑगस्ट ऑफर काय असतो, कोणत्या वर्षी झालंय. क्रिप्स मिशन यामधली चुकीची म्हणा तर बघा, ऑगस्ट ऑफर, ऑगस्ट घोषणा 1938 नाही तर 1940 ला झालेला आहे. ठीक आहे. 1940 ला येतं, म्हणजे याचा अर्थ, याचं उत्तर त्यावेळेला चुकीची जोडी म्हणजे दुसरं आलेलं ऑगस्ट ऑफर. पण लक्षात ठेवा, आता हे माउंट बॅटन योजना काय आहे, क्रिप्स मिशन काय आहे, कोणत्या वर्षी झालं, काय झालं आणि त्याच्याशी संबंधित अधिकारी कुठला, असं जर विचारलं तर. कारण जर सरळ प्रश्न होतो ऑगस्ट ऑफर या घोषणेअंतर्गत किंवा ही योजना लागू केली त्यावेळेस ब्रिटिश अधिकारी किंवा ब्रिटिश गव्हर्नर, ब्रिटिश पंतप्रधान कोण होता, असं जर प्रश्न आला तर. आले ना लक्षात. म्हणून बघा, असा प्रश्न आला की लगेच आपल्याला ते जमत नाहीये, मग तसं नाही करायचं. म्हणून एखाद्या मुद्द्यावरती ना थोडा मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करा, की परत तो आयुष्यात करायची गरज नाही पडायला पाहिजे. आणि त्याच्या आधारे जर पुढे जर प्रश्न आले असेल तर नक्कीच तो प्रश्न आपला सुटायला पाहिजे. ठीक आहे. चला मग.